रस्ते आज अवस्था काय आहे? आज कालचा पाऊस पडला, हा पाऊस जास्तीत जास्त कोकणामध्ये पडला, इतर भागामध्ये देखील पडला, पण कोकणाचं जर बोलायचं झालं तर कोकणामध्ये आमची जास्तीत जास्त मागणी असते ती बांधकाम विभागाकडे मागणी असते. यापेक्षा काही फार मोठी आमची मागणी नसते, कारण मोठ्या प्रमाणामध्ये कमीत कमी अण्णा 4,500 ते 5,000 मिलीमीटर पाऊस हा कोकणामध्ये पडतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची धूप होते. आम्ही रस्ते मागितले, आपण रस्ते दिलेत नाही. आपण रस्ते दिलेत काही अंशी, ते फक्त आपल्या सत्ताधारी पक्षाच्याच फक्त सदस्यांना दिलेत, बाकीच्यांना दिलेत नाही. अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही राज्याचे कस्टोडियन आहात, तुम्ही राज्यकर्ते म्हणून सगळ्यांच्याकडे समन्यायाने बघितलं पाहिजे, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. तशाच पद्धतीची परिस्थिती आहे. गेल्या 3, 4, 5 वर्षामध्ये एकही पैसा तुम्ही रस्त्याला द्यायला तयार नाही, एकही पैसा द्यायला रस्त्याला तयार नाही. मग ते जिल्हा परिषदेचे रस्ते असतील, ते ग्राम व्हीआर असतील, ते ओडीआर असतील, ते एमडीआर असतील, ते स्टेट रोड असतील, नाहीतर आणखीन कुठला मुंबई गोवा हायवे असेल. मुंबई गोवा हायवे 2011 साली सुरू झाला आणि 2011 सालापासून या सभागृहामध्ये प्रत्येक मंत्र्यानं सांगितलंय की आम्ही डिसेंबर 2012ला करू, 13ला करू, 14ला करू, 15ला करू, 16ला करू. आज 2026 आला, आज त्या रस्त्याचा पूर्ण झाल्याचा पत्ता सुद्धा नाही. तो रस्ता पूर्ण झाला नाही. काय आहे रस्ता? त्यानंतरचे नवीन रस्ते जमीन अक्वायर करून नवीन रस्ते तुम्ही तयार केलेत. कोकणातला मुंबई गोवा हायवे आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. हे माझ्या सभागृहाला कळलं पाहिजे की हा मुंबई गोवा हायवे अजिबात नवीन नाही. जो आहे त्या रस्त्याचं फक्त रुंदीकरण आहे, अजिबात नवीन नाही. नवीन काय आहे तर 3 फक्त डायव्हर्जन काढलेली आहेत. एक वडखळला, एक त्या ठिकाणी इंदापूरला, एक माणगावला आणि एक 2.2चा फक्त टनेल हा कशेडी घाटामध्ये. एवढंच फक्त त्या पुऱ्या रस्त्यामध्ये नाविन्य काय असेल ते तेवढंच फक्त आहे. नाहीतर आहे तो रस्ता पूर्णपणे रुंदीकरणाचं काम आहे. आज 2011 ते 2026 हा रस्ता पूर्ण व्हायला तयार नाही. राज्याचे मुख्यमंत्री यंदा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचे अर्थमंत्री या नात्यानं या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केला. माझ्यासारखा सामान्य माणूस, माझ्यासारखा त्या भागातला लोकप्रतिनिधी कान लावून ऐकत होता की माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 रस्ते, ज्या रस्त्यांची मागणीच कोणाकडे नाही, शक्तीपीठासारखा रस्ता असलेला रस्ता सुद्धा आणि वेगवेगळे 6 रस्ते हे आम्ही ग्रीनफील्ड रोड करतोय, रस्ते करतोय म्हणून सांगितलं. मी वाट बघत होतो की माझ्या राज्याच्या मुख्यमंत्रींच्या तोंडून कुठेतरी माझ्या मुंबई गोवा रस्त्याचा उल्लेख होईल. कैलासवासी अंतुले साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी सागरी महामार्ग हातामध्ये त्या ठिकाणी घेतला होता करण्याकरता. आज 1980 ते 2026 आज या गोष्टीला 46 वर्ष झाली. 46 वर्षामध्ये कोकणातला सागरी महामार्ग पूर्ण झाला नाही. मला वाटलं होतं की माझे मुख्यमंत्री साधारणपणे त्या रस्त्याचा उल्लेख करतील. त्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, या एकनाथराव शिंदेनी 2026 साली मी कोकणामधला ग्रीनफील्ड रोड रस्ता तयार करतोय म्हणून गाजावाजा केला, घोषणा केली. 2023 साली त्याला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली. पण ती प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये त्या रस्त्याचा साधा उल्लेख सुद्धा नाही. कदाचित तो एकनाथराव शिंदेनी जाहीर केला असेल म्हणून उल्लेख झाला नसेल, पण त्याचा उल्लेख झाला नाही. त्याच्या वेदना माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या मनाला 100% त्या ठिकाणी डोकल्या. माझ्या वेदना मनाला झाल्या. अध्यक्ष महोदय, आज कोकणामध्ये दुसरा कुठलाही जाण्याचा मार्ग नाही. जो मुंबई गोवा हायवे झालाय त्याचा काय परिस्थिती आहे ती जाऊन त्या ठिकाणी भोसतेच्या घाटामध्ये, खेडमध्ये बघा. कोण होते अधिकारी, कसला डीपीआर तयार केला, कसले हे इंजिनियर. सामान्यातला सामान्य माणूस आपला अनुभव ज्यावेळेला शेअर करतो, तो एखादा मुद्दा सुचवतो तर तो एखाद्या इंजिनियरपेक्षा कितीतरी व्यवस्थित असतो, व्यवहारी असतो आणि कृतीमध्ये आणण्यासारखा असतो. पण आमच्या इंजिनियरनी त्या रस्त्याचं वाटोळं लावलंय. त्या ठिकाणी भोसत्याच्या घाटामध्ये 180 मीटरमध्ये 17 स्पीड ब्रेकर आहेत, 17 स्पीड ब्रेकर आहेत आणि 11 ठिकाणी रमलर आहेत. 180 मीटरमध्ये 17 स्पीड ब्रेकर आणि
त्या ठिकाणी 11 ठिकाणी रमलर आहेत. अरे हे काय रस्ता तुम्ही डिझाईन केलात, काय केलं तरी काय? माझ्यासारखा कार्यकर्ता सांगत होता की ज्ञानदीप हायस्कूल आहे, तिथून तुम्ही कट मारला सुरुवात करा आणि अर्ध्या घाटामध्ये या संपूर्ण चढ निघून जाईल. हे मी त्यावेळेला सांगत होतो. कोणीही ऐकलेलं नाही, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आज मनाला वाटेल तसा रस्त्याला काडीची लेवल नाही. तिथं फक्त आणि फक्त वडखळचं त्या ठिकाणी बायपास झालाय, वडखळचं फक्त त्या ठिकाणी डायव्हर्जन झालंय. पण आज माणगावमध्ये तुम्ही रोज पेपरला, रोज टीव्हीवर बघत असाल, शनिवार रविवार आला की माणगावमध्ये 3-3, 4-4, 5-5 तास गाड्या कोकणातल्या अडकून पडतात. 180 मीटर अमितजी, 180 मीटर. मी सांगतोय, हे जबाबदारीनं सांगतोय. एवढं ते शार्प कॉर्नर करून ठेवलेलं आहे आणि एवढा उतार करून ठेवलेला आहे. दर महिन्याला 8 दिवसाला 15 दिवसाला तिथं एक तरी ऍक्सिडेंट असेल. उत्तराच्या भाषणामध्ये नसेल तर मी तुम्हाला तासाभरात सगळं शोधून देतो. गेल्या 10 वर्षामध्ये त्या एका स्पॉटला किमान 100 ते 200 ऍक्सिडेंट झाले. किमान 100 ते 200. एक अख्खीच्या अख्खी गाडी खाली गेली, 9 माणसं त्या ठिकाणी मेली. परवांच्या दिवशी एक गाडी अख्खीच्या अख्खी खाली गेली, 5 माणसं त्याच कॉर्नरला मेली. 180 मीटर मध्ये 17 स्पीड ब्रेकर आणि 11 रमलर. तुम्ही माहिती घ्यायला सगळा बांधकाम मंत्र्यांना, तुमच्या खात्याला कोणाला तरी विचारा. मी सांगतोय खरं आहे का खोटं आहे ते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हा रस्ता अजून व्हायला तयार नाही. तो परशुराम घाट काल तुम्ही बघितलं, गॅबियन बंधारा बांधला. काय हे आमचे इंजिनियर आहेत तरी काय, यांच्यावर कोणाचा कंट्रोल आहे की नाही? तो गॅबियन बांधारा बांधला, त्याच्या गावाच्या खाली एक पेडगाव होतंय. सातत्यानं तिथे ती दरड कोसळते. एक ना एक दिवस त्या गावाचा माळीण होऊ नये एवढीच माझी ईश्वरला प्रार्थना आहे. कारण अख्खा डोंगर कापून 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 तो डोंगर रोज खाली कोसळतोय आणि खाली गावातली माणसं, 2 गावातली माणसं जीव मुठीत ठेवून उभी आहेत. मला आठवतंय, मी ज्या वेळेला सह्याद्रीला माननीय गडकरी साहेबांनी बैठक घेतली, त्यावेळेला त्यांना मी सांगितलं होतं की हा डोंगर तुम्ही कापण्याच्या भानगडीत पडू नका. कारण कोकणाची डोंगराची रचना अशी असते की खाली कातळ असतो आणि त्याच्यावरती माती असते. ज्या वेळेला पाऊस भरपूर पडतो आणि पुन्हा ऊन पडलं तर जमिनीला भेगा पडतात, त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये जिरतं आणि पाऊस पुन्हा सुरू झाला की वरची माती सरकते, त्याला डोंगर सरकला म्हणून म्हणतात. आणि बाकीचा कातळ तसाच खाली असतो. म्हणून खेडला ज्या ठिकाणी चिपळूण आणि खेडची हद्द सुरू होते तिथून तुम्ही ब्रिज टाकायला सुरुवात करा. तिथून ब्रिज टाका, तिथून ब्रिज तुम्ही सरळ कापसाळ गावामध्ये उतरा. आणि आता काय उंच ब्रिज बांधणं हे काय नवीन कौशल्य काय राहिलेलं नाही. कितीतरी टेक्निक आता आपल्याकडे अवेलेबल आहे. गडकरी साहेबांनी ते सगळ्यांच्या देखत मान्य केलं. पण आमच्यातलेच काही विद्वान लोक होते, त्यावेळेला मी एकमेव राष्ट्रवादीचा आमदार असल्यामुळं त्या जिल्ह्यातला हा काहीतरी सांगतोय, ह्याचं काय ऐकताय म्हणून कोणी ऐकलं नाही. आणि आज सुद्धा तो घाट रोज जातोय. काल मी त्याचा फोटो बघितला, गंमत बघितली. बांधारावरती हिरवळ साहेब आणि बांधाऱ्याच्या खालून पाणी, इतकं पाणी धो 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 जातंय. करोड रुपये तुम्ही खर्च करताय, पण तो रस्ता काही व्यवस्थित व्हायला तयार नाही. आणि म्हणून तो रस्ता कधी करणार तुम्ही? या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं आम्हाला 1 किलोमीटर पण पैसा द्यायला तयार नाही. तुम्ही बजेटमध्ये आम्हाला PWD कडून 1ही रुपया द्यायला तयार नाही. आज इथं रवींद्र चव्हाण हजर नाही आहेत. हे रवींद्र चव्हाण मंत्री झाले, स्वतः मंत्री झाल्यानंतर याच सभागृहामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही या, राजकीय मतभेद काही असतील, मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचे सरकार पाडून तुम्ही पक्षाचे मंत्री झालात, हरकत नाही. माझ्या कोकणातला बरेच वर्षानंतर बांधकाम मंत्री झालाय आणि बांधकाम मंत्री झाल्यामुळं कोकणाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कोकणाकरता काहीतरी करा. मी स्वतः सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप सहन करून माझ्या लोकांचा रोज घेऊन मंत्री माझ्याकडे लवकर येतोय म्हणून त्यांच्या स्वागताला परशुरामच्या घाटामध्ये मी उभा राहिलो. माझे सहकारी शेखर निकम सुद्धा तिथं होते. मी स्वतः उभा राहिलो, मी त्यांच्या गाडीमध्ये बसलो. माझ्यावर टीका झाली, आरोप झाले, पण माझा हेतू स्वच्छ होता. भल्या माणसानं 2.5 वर्षाच्या या कालावधीमध्ये 1 किलोमीटर सुद्धा रस्त्या डांबरीकरणाला पैसे दिलेले नाहीत. 1 किलोमीटर सुद्धा डांबरीकरणाकरता पैसे दिलेले नाहीत. आज कोकणातल्या रस्त्यांची एवढी वाईट अवस्था आहे, इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून आता तर अधिक वाईट होईल. आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की माझ्यासारखा माणूस संपूर्ण कोकणामध्ये एकमेव विरोधी पक्षाचा आमदार निवडून आलाय. आज सर्व कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमच्या पक्षाचे लोक नसतील का?
तुमच्या विचारांचे लोक नसतील का? तुमच्या आघाडीतले कार्यकर्ते माझ्या मतदारसंघामध्ये नसतील का? पण मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा द्यायचा नाही, हरकत नाही, जरूर देऊ नका, काही माझ्या मतदारसंघात देऊ नका. शेवटी नियती प्रत्येक गोष्टीचा विचार करेल. पण एका गोष्टीचं भान ठेवा, आयुष्यभर काँग्रेसचं सरकार ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आहे. काँग्रेसची राजकीय सभ्यता ही विसरू नका, ही विसरू नका. आम्ही निवडून आलो, काँग्रेसवाल्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आम्ही याच्यापेक्षा डरकाळ्या फोडत होतो, काँग्रेसवर टीका करत होतो, आरोप करत होतो, झोड उठवत होतो. आमचं त्यावेळेला वय ते तारुण्यामध्ये बहरामध्ये मी असताना कशाचीही मी पर्वा करत नव्हतो. पण काँग्रेसच्याकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते बसायचे, ते मंत्र्यांना सांगायचे की ह्याचं काम करू नका, हा आपल्या पक्षावर टोकाचं तोंड सुख घेतो, हा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप मोठा छळतो. मी कोणालाच छळत नाही पण छळतो असं धरा. काँग्रेसवाल्यांचं उत्तर ऐकून ठेवा. काँग्रेसचे मंत्री म्हणायचे आपण लोकशाही मानतो आणि यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, यांनी काम आणलंय ते लोकांचं आणलंय, यांनी व्यक्तिगत काम आणलेलं नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपण जे काम करतो निवडून आलेल्या माणसाचं, ते लोकांचं काम करतो, त्याचं काम करायलाच हवं. ही काँग्रेसच्याकडची सभ्यता होती, आपल्या महाराष्ट्राची सभ्यता आहे, ही महाराष्ट्राची सभ्यता आहे. मी सांगितलं होतं याच्यापूर्वी पण कधीतरी एकदाच फक्त मी बोललो होतो. माझ्या 35 वर्षाच्या दीर्घकालीन या राजकीय प्रवासामध्ये संपूर्ण सगळ्या खात्यां मिळून 15 पत्र सुद्धा बदलीची कोणाची नसतील, 5 सुद्धा नसतील, पण जबाबदारीने बोलताना मी 15 बोलेन. जर कोणाकडे गेलो तर विकास कामांकरताच फक्त मी जायचो, यापेक्षा मी कोणाकडे जात नव्हतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा हा विचार करा की तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे की केवळ सत्ता ही आपलीच आहे आणि आपल्या करताच राबवायची आहे काय, याचा विचार तुम्ही करा.